शुभविवाह या मालिकेच्या 7 मार्चच्या भागामध्ये भूमी अस्वस्थ असते. अचानकपणे हे ठरणारं लग्न तिला मान्य नसतं. त्यावरती आजी सांगत असते, चला मग आता दोन्ही लग्न आपण फिक्स करूया. एकाच मुहूर्तावरती दोन्ही लग्न आपण लावून देऊया. यावरती आता मात्र इकडे नीलांबरी म्हणते, भूमी दोन्ही मुलींची छानपैकी मीठ मोहरीने दृष्ट काढून घे बरं. तोपर्यंत आकाश चॉकलेट मिल्क पित असतो. चॉकलेट मिल्क प्यायल्यावरती त्याच्या तोंडाला चॉकलेटचं मिल्कचं सगळं मिशी उठलेली असते आणि अथर्व त्याला ते समजून सांगत असतो. त्यावेळेला आकाश मुद्दाम, राहू दे, ज्या वेळेला भूमी सांगेल ना तेव्हाच मी पुसेन, अशी अथर्वला खूण करतो. इकडे भूमी सांगत असते, बाबा पण हे इतकं सगळं अचानक घडतंय ना, तर मला असं वाटतं या सगळ्यामध्ये देणं घेणं या सगळ्याचं काहीतरी पाहायला पाहिजे. म्हणजे ही लोकं खूप मोठी आहेत आणि आपल्याला या सगळ्यामध्ये देणं घेणं. यावरती आकाश म्हणतो, नाही, देणं घेणं काही नाही, फक्त नारळ आणि मुलगी द्या, बस, बाकी आम्हाला काही नको. आता ज्या वेळेला आकाश हे वाक्य बोलतो तेव्हा भूमीचं लक्ष त्याच्याकडे जातं. आकाशच्या चेहऱ्यावरती उठलेल्या त्या मिशीकडे जातं. मग मात्र भूमी त्याच्याकडे पाहतच बसते. आकाश म्हणतो, काय झालं, माझ्याकडे असं का पाहताय? म्हणजे मला माहिती आहे मी खूप इम्प्रेसिव्ह बोललेलो आहे, पण एवढं काही नाही आहे हो, तो माझा स्वभावच आहे. म्हणजे मगाशी सुद्धा माझ्या बोलण्यातून तुम्हाला माझा चांगुलपणा जाणवला असेलच, पण इतकं काही इम्प्रेस होण्यासारखं नाही आहे. आता भूमीला अजून राग येतो आणि ते विचार करते, याच्या तोंडाला मिशी उठले, ते मी ह्याला सांगण्याचा प्रयत्न करते आणि हा काय बोलतोय. आणि भूमी आपला चक्क ओढणी समोर करते. त्यानंतर आकाश म्हणतो, काय म्हणायचं आहे तुम्हाला? यावरती आता मात्र भूमी म्हणते, तुझ्या तोंडाला दूध प्यायल्याची मिशी लागली, ती पहिली पुसून घे. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, ओह सॉरी हं, आणि आकाश आपल्या तोंडाला लागलेली मिशी पुसून घेतो आणि म्हणतो, सॉरी, माझ्या हे लक्षात नाही आलं. आणि तुम्ही काय म्हणत होतात मगाशी व्यवहाराचं? यावरती भूमी सांगते, व्यवहार नाही, लग्नातलं देणं घेणं. त्यावरती आकाश म्हणतो, लग्नामध्ये तुम्ही फक्त मुलीला उभं करायचं आहे आणि नारळ द्यायचं आहे, कारण मला माहिती आहे भूमीच्या आजारपणामुळे तुमच्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या आजारपणामध्ये बाबा तुमचं सगळे सेव्हिंग पण संपले असतील ना, त्यामुळे तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा आम्हाला भार टाकायचा नाही आहे. आम्ही हे लग्न अगदी साधेपणाने करू इच्छितो. तुम्ही फक्त मुलगी आणि आता नारळ उभा करा, बाकी तुमच्याकडून आमची काही अपेक्षाच नाही आहे. असं म्हणत आकाश आता इकडे माधवरावांना चांगुलपणाने सांगत असतो. भूमी हे सगळं पाहत असते. आकाश म्हणतो, कारण तुमच्या घरची परिस्थिती आम्ही जाणतो, तुम्हाला नवीन पेचामध्ये आम्हाला टाकायचं नाही आहे. लवकरात लवकर फक्त हे लग्न करून तुमच्या 2 सोन्यासारख्या मुली आमच्या घरात याव्या, एवढी आणि एवढीच आमची अपेक्षा आहे. रागिणी म्हणते, हो, मग आता हे लग्न ठरलं तर. पण भूमीला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं. म्हणजे 24 तासाच्या आत आपल्या घरात 2 मुलींची लग्न ठरतात. बाबासुद्धा कधी इतका आतताईपणा करत नाहीत. मग अचानकपणे हे लग्न ठरवण्यामागे बाबांचं कारण तरी काय? भूमीला काहीच कळत नसतं. ती थोडासा विचारच करत बसते. तोपर्यंत नीलांबरी म्हणते, अगं भूमी, पाहतेस काय, सगळ्यांची तोंड गोड कर की. मग भूमी सगळ्यांना लाडू देते. त्यानंतर आकाश आता सगळे घरी निघतात. तोपर्यंत मानसी म्हणते, बघितलंस ना ताई, म्हणजे तू ज्याचा इतका राग करतेस ना, तो खरंच मनाने खूप चांगला आहे. भूमी सांगते, मनू असं तुला वाटते, दिसतं तसं नसतं. प्रत्येक गोष्टीवरती डोळे झाकून आपण विश्वास ठेवायचा नसतो. प्रत्येक गोष्ट आपण पारखून बघायची असते. असं म्हणत इकडे आता भूमी मानसीला अजूनही आपला आकाशवरती विश्वास नसल्याचं ठामपणे सांगते आणि ती विचारच करत बसते की हे सगळं कसं काय घडलंय. तोपर्यंत इकडे आता रागिणी आणि अभिजित हे 2 जण बाहेर पडतात. अभिजित म्हणतो, अगं आई, हे असं सगळं सुरळीत चालू राहिलं तर ह्या दोघांचं लवकरात लवकर जुळेल. रागिणी म्हणते, सुरळीत चालू असायला आपण कशाला आहोत? आपण त्याच्यामध्ये विघ्नच तर आणणार आहोत ना. आपण या सगळ्यामधून आकाश आणि भूमी हे 2 जण एकत्र कसे येणार नाहीत हे पाहायचं आहे. तू बघशीलच आता. यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि तोच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मी बोलवले एका माणसाला. मग रागिणी त्या माणसाला पैशाचं एन्व्हलप देते आणि म्हणते, माहिती आहे ना तुला काय सांगायचं आहे, कुणाला सांगायचं आहे, कुणाला भेटायचं आहे ते? यावरती मात्र आता तो माणूस म्हणतो, हो मॅडम, तुम्ही बिनधास्त राहा, जे काही करायचं ते सगळं मी करेन. तोपर्यंत इकडे माधवराव सांगत असतात, प्रशांत, कुणाकुणाला बोलवायचं, म्हणजे फार काही माणसं नाही बोलवायची आहेत, पण गंगाधर आणि वहिनी या दोघांना बोलवायला लागेल. आणि भूमी, फार काही तामझाम नाही, तरी दोन्ही मुलींना 5-5 साड्या मुहूर्ताच्या घ्यायला लागतील ना. भूमीचं लक्ष नसतं. माधवराव म्हणतात, भूमी, अगं मी काय बोलतोय, मुहूर्ताच्या 5-5 साड्या घ्यायला लागतील ना. भूमी म्हणते, बाबा
मला या सगळ्यामध्ये खूपच वेगळं वाटतंय. म्हणजे आपण 24 तासाच्या आत 2 लग्न ठरवलेत. कसं काय हे शक्य आहे? मला असं वाटतंय हे कोणीतरी घडवून आणतंय. आपण खूप घाई नाही का करत आहोत? माधवराव म्हणतात, हो. हे सगळं घडवून आणणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे आपल्या देवाऱ्यात बसलेली आई योगेश्वरी. आई योगेश्वरीच्या मनाविरुद्ध कधी कोणती गोष्ट होते का? भूमी म्हणते, नाही, पण खूप घाई होती आहे सगळ्यामध्ये. याच्यावरती माधवराव म्हणतात, हे बघ बाळा, तू इतका काही विचार करू नकोस. सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील. तू फक्त स्वतः शांत राहा बरं. यावरती प्रशांत म्हणतो, हो ताई, तू स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नकोस. कारण कसं आहे ना, गोष्टी ह्या नियतीने घडवलेल्या असतात आणि त्या सुरळीतपणे पार पडतायत ना, तू नको चिंता करू. असं म्हणत माधवराव आणि प्रशांत दोघंही भूमीला शांत राहण्यासाठी सांगतात. पण भूमीला मात्र याच्यामध्ये काहीतरी कारस्थान शिजतंय याचा वास येत असतो आणि ती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं चालू असताना अचानक दारावरती दार वाजलं जातं आणि भूमी दार उघडायला जाते. त्याच वेळेला रागिणीने पाठवलेला माणूस आलेला असतो. त्यावरती तो माणूस म्हणतो, भूमी देसाई इथेच राहतात का? भूमी म्हणते, हो. त्यावरती तो सांगतो, मला आकाश महाजन यांनी पाठवले. त्यांनी तुमच्यासाठी एक एन्व्हलप दिलंय. म्हणजे लग्नासाठी हे सगळं दिलेलं आहे आणि अजूनही काही मदत लागली तर नक्की सांगा, असा त्यांनी निरोप पाठवलाय. आता मात्र भूमी थोडीशी गडबडते. हे काय आहे? म्हणून भूमी ते एन्व्हलप उघडून बघते. तर एन्व्हलपमध्ये खूप सारे पैसे बघून भूमीला थोडासा रागच येतो. भूमी ते पैसे पुन्हा एकदा एन्व्हलपमध्ये ठेवते. इकडे तोपर्यंत आकाश आजी आणि आता रागिणीसोबत गप्पा मारत असतो आणि तो सांगत असतो, तुम्ही मुहूर्त वगैरे काढताय हे ठीक आहे. म्हणजे मी हे सगळं मानत नसलो तरी तुमच्या मनासाठी हे करूया. पण मला एक वाटतं की हे लग्न ऑलरेडी मुहूर्तावरती लागलेलं आहे. मग हे लग्न जर मुहूर्तावरती लागलेलं असेल तर आपण पुन्हा हे लग्न मुहूर्तावरतीच लावण्याचा अट्टाहास का बरं करावा? म्हणजे या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा अट्टाहास करून ते लग्न मुहूर्तावर लावण्याचं काही हे नाही आहे. आपण हे लग्न परवाच्या परवा लावून टाकूया. असं म्हणत आकाश आता मुहूर्त न काढता लग्न परवा लावूया, कारण ऑलरेडी मुहूर्तावरती लग्न लागले असं सांगतो. रागिणी म्हणते, पण आकाश खूप घाई नाही का होत आहे? आकाश म्हणतो, नाही, घाई वगैरे काही नाही, तर आपण हे लग्न परवाच्या परवा करतोय. राजा काका म्हणतात, मला पण आकाशचं म्हणणं पटतंय. म्हणजे ऑलरेडी लग्न जर मुहूर्तावरती लागलेलं होतं तर आत्ता आपण एक फॉर्मॅलिटीज म्हणून परवा लग्न लावलं तर काय होईल? मला आकाशचं म्हणणं पटतंय, जेणेकरून भूमीला सगळं आठवण्याच्या मदतीमध्ये आता प्रोसेसमध्ये मदतच होईल. असं म्हणत राजा काका आकाशला सपोर्ट करतो. रागिणीचा नाईलाज होतो. 2 दिवसात कसं काय गोष्टी होणार असं म्हणून ती पुन्हा एकदा मोडता घालण्याचा प्रयत्न करते. त्यावरती आकाश म्हणतो, आत्तू तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल. आपण हे सगळं काही जुळवून आणूया आणि भूमीला मला खात्री आहे लवकरात लवकर ती बरी होईल. आपण परवाच लग्न करूया, जेणेकरून भूमी लवकर बरी व्हायला मदत होईल. हे सगळं बोलणं चालू असताना आता मात्र आकाशला भूमीचाच मेसेज येतो. आकाश म्हणतो, खरं तर भूमीचा मेसेज आलाय. का बरं मेसेज आला असेल? आणि आकाश मेसेज वाचतो आणि तो सांगतो, भूमीने मला भेटायला बोलवले, ते पण एकट्यालाच. आता मात्र राजा काका म्हणतात, का रे, भूमीला काही आठवलं असेल का? आकाश पण 2 क्षणासाठी खुश होतो, पण तिसऱ्या क्षणी आकाश म्हणतो, नाही राजा काका, भूमीला काही आठवलं असतं तर तिने मला भेटायला नसतं बोलवलं. तीच मला भेटायला धावत पळत इकडे आली असती. काय असेल? तिने का मला भेटायला बोलवलं असेल? म्हणजे तिला हे लग्न मोडायचं असेल का? नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही. राजा काका म्हणतो, हे बघ, तू कोणताही तर्कवितर्क वाईट काढू नकोस. हे लग्न मोडणार वगैरे काही नाही. भूमीचं काहीतरी वेगळं काम असेल. असं म्हणत राजा काका आकाशला आता गोष्टी समजावून सांगत असतो. पण आकाशच्या मनात चिंता येते. भूमीने असं अचानक मला एकट्याला भेटायला बोलवले, नक्की तिच्या मनात तरी काय आहे? आकाशला चिंताच वाटून राहते. आता इकडे आई योगेश्वरीला नमस्कार करत आजी म्हणते, आई योगेश्वरी, आता माझ्या आकाशच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होऊ दे. असं म्हणत आता मात्र आजी देवीला आकाशसाठी नवसच बोलत असते. आता इकडे आकाश आणि भूमीची भेट होते. त्या दोघांचं बोलणं होतं. आकाश भूमीचा गैरसमजसुद्धा दूर करतो आणि अखेर लग्नाचा मुहूर्त येतो. 1 दिवस आड लगेच दुसऱ्या दिवशी लग्न असतं. लग्नामध्ये मग भूमी छान तयार झालेली असते. पण लग्नामध्ये गप्प बसेल तर ती पौर्णिमा कुठची? पौर्णिमाने मुद्दाम भूमीला आठवावं सगळं किंवा भूमीला मुद्दाम त्रास व्हावा यासाठी आता मात्र जिथे वरमाला ठेवलेल्या असतात तिथे पत्रिका आकाश आणि भूमीच्या लग्नाची असते. भूमी त्या वरमाला आणायला जाते. आता मजा बघत पौर्णिमा पाहत असते की झालं, हिला आता मोठा धक्का बसणार, हिची मानसिक अवस्था पुन्हा बिघडणार आणि ही पुन्हा वेडी होणार. तोपर्यंत आकाश हे पाहतो आणि डॉक्टरांचं वाक्य त्याला आठवतं आणि ताबडतोब जाऊन तो पत्रिका लपवतो. पण भूमीला त्यात पण डाऊट येतो. काय काय लपवतोयस तू?
काय लपवतेस लवकर दाखव असं म्हणत ती आता आकाशच्या पाठीच पडते. सगळेजण हे पाहायला लागतात. आता आकाश भूमीला पत्रिका दाखवणार का? भूमी ती पत्रिका पाहून पुन्हा झटका बसणार की आकाश भूमी यांचं नातंच पुन्हा सुरळीत पाहायला मिळणार? हे मात्र रंजकच ठरणार आहे.